गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण 3 दिवसात मायनसमधून प्लसमध्ये आल्याचे दिसून आले होते। पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आणि उजनी धरण वजा 27% पाणी पातळीतून आज अखेर अधिक 47% पाणी पातळीत आले आहे। मात्र मागील 4 दिवसात पुणे जिल्ह्यातील पाऊस थांबला असून त्यामुळे दौंड येथून उजनी धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली आहे। आज रविवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या प्राप्त आकडेवारीनुसार धरणात उपयुक्त पाणीसाठा 50.52 TMC झाला आहे। धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 49.37% झाली आहे। पुणे व भीमा खोऱ्यात मागील 4 दिवसात पावसाने उघडीप दिल्याने उजनीत येणारी आवक घटत चालली आहे। आज दौंड मापन केंद्रातून 8177 क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे। पुढील 2 दिवसात उजनीत येणारी आवक अशीच कमी होत जाईल असा अंदाज असून पुढील 8 दिवसात उजनी धरण 60% भरू शकते अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे।